तर मित्रांनो आता आपण केसरी ॲक्वेरियमला आलो आहे. आत्ताच नवीन बनवलं आहे. भारी गेलं. इकडे हे डायनिंग टेबल वगैरे आहेत, तिकडे वर सुद्धा डायनिंग टेबल आहेत. पहिल्यात मासा बघितला. तर मित्रांनो आपण आता इकडे तिकीट काढले. पर पर्सन एंट्री 100 रुपये आहे. हे इकडनं स्टार्ट होतं. बघू शकता एरिया किती मस्त बनवला इकडे. कधी बनवलं रे हे? किती? ह्याच वर्षी नवीनच बांधलंय. हे इकडनं एंट्री आहे. थोडं रात्र झाले आम्हाला यायला. आतमध्ये जाऊया आपण फटाफट. बघूया. हे ठेव. हळू दे हळू ये. अरे भाई मस्त आहे. व्हिडिओ चालू आहे का? आलं नाही एवढं काय नाही. हे आता सकाळ असते तर भारी वाटलं असतं बघायला. पुन्हा असे नदी टाईप केले इकडनं अशी फिरून बसायला वगैरे. छोटं गार्डन वगैरे पण केलं आहे लहान पोरांसाठी वगैरे. हां ते हे पण आहे बघ. वर चढायचा ब्रिज पण बनवला आहे बघ त्या लोकांनी लहान पोरांसाठी. इकडे आहे का आपलं? इकडे एंट्री आहे. आपलं एंट्री कुठून आहे? इथूनच आहे का? म्हणते ते लास्ट आहे तिकडे. बरं. हे बघा इकडे बदक आहेत. आवाज वगैरे करतात बघ कसे. हे काय हाय कुठे बनतो? अरे हा हा बघ. हा बघ. हा नाही रे एकदम फ्लॅट आहे. हळूहळू पुढे पण. इकडे काय आहे? इकडे काय नाही. इथे काय आहे? माटा माटा कासव. माटा माटा कासव. हा कोणता कासव आहे? हा कोणता तरी माटा माटा कासव आहे जो दिसत नाही. काय नाही यात. इथे काय? इथे पण काय नाही. आणि सगळं खाली करून टाकलं का आम्ही येणार म्हणून? हा तो मोठा आहे. ह्याच्यात पण काय नाही काय? आहे पण काय कशातच काय? अरे हाय हाय पण इकडे गायब झालाय कुठं तरी. आतमध्ये वगैरे असणार. हा बा इकडे इथे वरती आहे. अरे हा बा इथे तीक आहेत. हातात देत. हे इकडे वरती आहे. ना रेड चोकोवाना. झोपलाय का रे? नाही नाही पोट नाही रे जिवंत. पोट हालता बघ. हा बघा. झोप काढतोय तो. तुला बघायचे पैसे दिले. उठ. ब्ल्यू चोकोवाना. थांब.
एका जागेवर थांब. पैसे दिले. आला का? परत कर. मी आता लावलोय ना त्यामुळे. आलो थांब. चल आलो चल. अरे भाई हॅन बघा, हे किती मोठे मोठे आहेत, वेगळ्या जातीतले ते. हा आलो थांब 2 मिनटं. कोंबडी बघ रोहन, कशा आहेत बघ. कोंबडीच आहेत ते, तर बदक असणार. बदक आहोत रे ते पळायचे नाही काय. आता कुठे रे? हे पूर्ण प्ले एरिया लहान पोरांसाठी खेळण्यासाठी. हे इकडे 2 मिनटं थांब. हा इथे असं व्ह्यू घेऊन बसू शकतो. आपण इकडनं ह्याच्यावरून जाऊया. हालतंय भाई, पण मजा येते चालायला ह्याच्यावर. हे बघा. काय नाही वाटत, चप्पल स्लिप होते. रॅबिट्स आहेत. रॅबिट्स आहेत इकडे. अरे बाबा पिजन तो ना, बघ ना बरोबर गेला आतमध्ये. उघडे ठेवले त्यांना ते सवय झाली असते त्यामुळे. प्लीज डू नॉट फीड द मंकीज हाय कुठे? फाईन ₹500. कृपया माकडांना खाऊ देऊ नये. अरे माकड हाय कुठे खाऊ द्यायला? वरती जाऊन झोपला की काय तो? तिकडे पण काहीतरी हाय, छोटे छोटे पिजन. त्या साईडला चल, त्या ब्रिजवरून. हा चल बघूया जरा त्या साईडला. हे बघ हे बघ घरा. हा चल. इकडं आहे का? तर आपण आता एक्वेरियमला एंट्री घेतो. त्या साईडने का? अच्छा एंट्री इकडनं आहे ना. इकडनं आपण एंट्री तिकीट दाखव.
ह्या इकडनं आपण आता एंट्री घेतले. रेडियम फिश प्लॅस्टिकचे ॲटफूडचं साल घ्या उबर रीलसाठी व्हिडिओ काढा तू. प्लेटच झाल्या. अरे खाली कोण असेल हे छोटे छोटे काढून तू करशील ना video? हो, छोटे छोटेच काढ. इथे म्हणते पिंक टेल शार्क, सिल्वर डॉलर, अमेरिकन फेअरटेल फिश. शार्क ही बघ, छोटी शार्क. रोहन, छोटी शार्क बघ. स्टार फिश आहे का हे? एंजल फिश. एंजल फिश, गोरामी फिश. हे विदाउट ऑक्सिजन राहतात. नाही, हे विदाउट ऑक्सिजन राहतात गोरामी. ऑक्सिजनमध्ये तर सगळेच राहतात, पण ही अरे चिपकू मासा आहे तो. कोणत्याही मासांबरोबर राहतो तो घाण नाही, तो घाण क्लीन करतो ते. चल पुढे. काय होता? अच्छा चल. तो वरती आहे. अरवाना ह्याच्यावर मोठा बघितला मी. अजून दोन इथून इथपर्यंत बघितला मी अरवाना. जागा खूप दिल्या त्याला. कॅटफिश. कॅटफिश. हा कोणता? पिकॉक बास. रेड टेल आहे, रेड टेल. हां असं इथं पण एक काढ. तू पूर्ण नाही पाहिजे. नाही इथं पण असं एक क्लोजअप घे. मेन असे मासे आहेत ना, त्यांचा क्लोजअप घे. सँडल फिश. तू बोलते माझा पण व्हिडिओ. ब्लू कलर का भारी वाटतं हा. पॅक करायला. हे सगळं ऑक्सिजन वाले. हे बघ आपण मस्त वाटतं कलर. ऑस्कर. सबसे जाने माने वाला फिश ऑस्कर. इनके काढून ते पण येलो फिश. आणि इकडे आहे आपला फेवरेट फिश हे लॉरॉन. मोठा सोबत हेड बघ त्याचा हेड.
पॉवर आहे रे हेड, एक नंबर आहे. वंदेशकडे होता माहिती आहे काय? हो. आणि हा तिथं छोटा आहे, हा छोटा आहे अजून मोठा झाला आहे. हा मोठा झाला आहे. हेड पॉवरफुल आहे याचं. आता कोणत्याच एक हा मग असं बोटाला फॉलो करायचं. मस्त आहेत ना पण भारी आहेत हे मासे. हां आज भारी वाटतात ना, हवा पण मस्त वाटतं. थांबा जरा आलो. हा कोणता आहे? बारफिश. छोटे छोटे एकदम. इकडे कोणतं आहे? ही जी फिश पॅरट फिश. एक फिश आहे फ्रेंड त्याकडे 2 आहेत. हम्म. ती त्याच्या बोटाला फॉलो करतात, अजून कोणी केलं तर नाही करत. पॅरट फिश आहे. अरे हां खेकड्या आहेत काहीतरी. नांगी पलवटला. ठीक आहे. हे बघ मासे, मासे बघ खेकड्यासारखे आहेत. तोंड बघ, तोंड बघायला एवढं खोललं. म्हणून तिला एकटीला ठेवलं. ॲग्रेसिव्ह असते. वर पण आहे का अजून? टॉन्टोचा फिश. चल वर. जंगल ॲक्वेरियम. पॅरट फिश हे आहेत रे, हे मी घेतलेली बघ त्याच्यातले फायटरसारखे. चल डच स्टाईल ॲक्वेरियम. ट्रान्सपरंट आहे हे बघ, त्यांचे काटे पण दिसतात बघ. अच्छा फिश. इकडे पण आहे. मागे बघ. क्लॉन बघ, 2 टाईपचे. हां निऑन. हे कोणतं? अच्छा हे मोठी मुशी बघ. वा मोठी मुशी.
बघतो असं वाटतं लाकूड आहे तो स्माईल बसला उठतो हां चला संपला रे Starfish. मेकअप करून आले बघ रेनबो मेकअप करून आले अंदर आलं इथे कोणते लाइन फिश व्हिडिओ बनवता चाललं क्लोजअप इकडे टायगर फिश ₹100 आपल्या घेतल्या त्या वेस्ट नाही गेल्यात खूप चांगला ॲक्वेरियम बऱ्याचपैकी वेगवेगळे फिशीस आहेत फर्स्ट फ्लोअर पण आहे वरती अजून एक फर्स्ट फ्लोअरला पण एवढे फिश टँक्स आहेत पूर्ण फिरून आता आम्ही एक्सिट घेतो आहे बाहेर जायचा रस्ता हा इकडे किती मिनटं झाली आपल्याला आतमध्ये नाही बोललं तरी आम्ही 25 मिनटं फिरलो असेल जास्तच त्यापेक्षा एक मस्त मस्त मासे आहेत एकदम वेगवेगळे जे बघितलं नसाल तसे तर आता घेतले आपण एक्सिट हे खूप छान बनवलं एकदम जलपरी वगैरे पण आहे आता इकडनं रे आहे का जागा अच्छा ठीक आहे म्हणजे इकडचे पैसे नाही वाटतं फक्त एक्वेरियमला जायला पैसे आहेत ना असंच आहे ह्याच्यासाठी पैसे नाही आहेत बरोबर तिकीट फक्त तिकडेच बघितलं हा ॲक्सिट आहे पूर्ण नवीन बनल्यामुळे लोक आणि खूप आता असल्यामुळे लोक खूप कमी येत असतील इकडे आता तरी रात्र झाले म्हणून नाही तर सकाळचे असतीलच येत तर हे सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत चालू असतं त्यामध्ये तुम्ही कधी पण येऊ शकता मी ह्याचं ॲड्रेस ह्याच्यात टाकून डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन तिकडे बघा तर बघू शकता एवढ्या मोठ्या ॲक्वेरियममध्ये आम्ही आता तिघच होतो शेवटला आणि आम्ही आता इकडनं एक्सिट घेतोय जसं आलेलो तसंच परत बाहेर चाललो आहे आम्ही थोडा थोडा पाऊससुद्धा चालू झाला यायचा हे बघा कोणच नाही आहेत